नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण आज या ठिकाणी वित्तीय व्यवस्था सत्र 2 SYBA अर्थशास्त्र सामान्य पेपर या विषयाचे काही महत्त्वाचे बहुपर्याय प्रश्न किंवा MCQ क्वेश्चन्स पाहणार आहोत. चला तर पाहूया पहिला प्रश्न काय आहे. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती चलनविषयक धोरणाची परिमाणवाचक किंवा क्वांटिटेटिव्ह साधने आहेत. क्वांटिटेटिव्ह किंवा परिमाणवाचक साधने किंवा टूल्स आहेत. आपल्याकडे पर्याय आहे रोख राखीव प्रमाण किंवा कॅश रिझर्व्ह रेशियो किंवा CRR. दुसरा आहे रेपो दर किंवा रेपो रेट. तिसरा आहे रिव्हर्स रेपो दर. चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर खालीलपैकी तिन्ही गोष्टी ह्या चलनविषयक धोरण किंवा मॉनिटरी पॉलिसीच्या क्वांटिटेटिव्ह किंवा परिमाणवाचक साधने आहेत, म्हणजेच रोख राखीव प्रमाण, रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती चलनविषयक धोरणाची गुणात्मक किंवा क्वालिटेटिव्ह साधने आहेत. वरती आपल्याला प्रश्न होता परिमाणवाचक, खाली आहे आपल्याकडं गुणात्मक. क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह म्हणून तुम्ही ज्यावेळेस प्रश्न वाचताल त्यावेळेस व्यवस्थित वाचायचे आहेत. तर इथे आपल्याला क्वालिटेटिव्ह टूल्स किंवा साधने विचारले गेलेले आहेत. तर आपल्याकडे पर्याय आहेत नैतिक योग्यता, दुसरा आहे थेट कृती, तिसरा आहे पथ नियंत्रण किंवा क्रेडिट नियंत्रण, चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर खालीलपैकी तिन्ही गोष्टी ह्या चलनविषयक धोरणाच्या गुणात्मक साधने किंवा टूल्स आहेत. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न आहे, परिमाणवाचक उपकरणे किंवा क्वांटिटेटिव्ह टूल्स यांना टिंबटिंब असे म्हणतात. अल्टरनेटिव्ह नेम काय असू शकतं क्वांटिटेटिव्ह टूल्ससाठी. चलनविषयक धोरणामध्ये आपण पाहिलेलं आहे की काही साधने आहेत ज्यांना आपण परिमाणवाचक साधने किंवा उपकरणे म्हणतो. त्याचे टिंबटिंब असे सुद्धा नाव आहे किंवा असे सुद्धा म्हटले जाते. तर आपल्याकडे पर्याय आहे सामान्य साधने किंवा जनरल टूल्स, दुसरा आहे निवडक साधने किंवा सिलेक्टिव्ह टूल्स, तिसरा आपल्याकडे पर्याय आहे चांगली साधने म्हणजे गुड टूल्स, आणि चौथा आहे वाईट साधने किंवा बॅड टूल्स. जर इथे आपण पाहिलं तर परिमाणवाचक उपकरणे किंवा क्वांटिटेटिव्ह टूल्स यांना आपण सामान्य साधने किंवा जनरल टूल्स सुद्धा म्हणतो. म्हणून ऑप्शन ए सामान्य साधने हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया चौथ्या प्रश्नाकडे. चौथा प्रश्न आहे, गुणात्मक किंवा क्वालिटेटिव्ह साधने किंवा उपकरणे किंवा क्वालिटेटिव्ह टूल्स यांना टिंबटिंब असे म्हणतात. तर दुसरा प्रश्न आपल्याला स्वाभाविक आहे की तो क्वालिटेटिव्ह टूल्सचं अल्टरनेटिव्ह नेम काय आहे याच्या संदर्भात असणार होता. आणि आपल्याकडे पर्याय आहे सामान्य साधने, निवडक साधने, चांगली साधने आणि वाईट साधने. तर आपण मागील प्रश्नामध्ये पाहिलं होतं की जे आपल्याला क्वांटिटेटिव्ह टूल्स आहेत किंवा परिमाणवाचक टूल्स आहेत त्यांना आपण सामान्य साधने असं म्हणतो. पण इथे आपल्याला क्वालिटेटिव्ह टूल्सच्या संदर्भात प्रश्न आहे आणि क्वालिटेटिव्ह टूल्सला अल्टरनेटिव्हली आपण निवडक साधने किंवा सिलेक्टिव्ह टूल्स सुद्धा म्हणतो. म्हणून ऑप्शन बी निवडक साधने हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण पाचव्या प्रश्नाकडे. पाचवा प्रश्न आहे, टिंबटिंब म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अल्पमुदतीची आणि दीर्घ मुदतीच्या सिक्युरिटीजची पूरक व विक्री संदर्भित आहे. अशी कुठली गोष्ट आहे जी भारतीय रिझर्व्ह बँकेची अल्पमुदती म्हणजेच शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म क्रेडिटच्या सिक्युरिटीजची खरेदी आणि विक्रीचा संदर्भ आहे. आपल्याकडे पर्याय आहे ओपन मार्केट ऑपरेशन्स, दुसरा आहे बँक दर, तिसरा आहे रोकड नियंत्रण, चौथा आहे वरीलपैकी काहीही नाही. जर इथे आपण पाहिले आपल्याकडे असलेल्या पर्यायांमधला एक पर्याय हा या गोष्टीला संदर्भ देतो की भारतीय रिझर्व्ह बँक अल्पमुदतीच्या आणि दीर्घ मुदतीच्या सिक्युरिटीज विकणे किंवा त्यांना खरेदी करणे ह्या गोष्टीमध्ये एंगेज असते. म्हणून इथे आपण जर पाहिलं तर ऑप्शन ए ओपन मार्केट ऑपरेशन्स या गोष्टीचा संदर्भ देत आहे. म्हणून ऑप्शन ए ओपन मार्केट ऑपरेशन्स हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. सहाव्या प्रश्नाकडे वळूया आता. सहावा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
चलनवाढी दरम्यान किंवा इन्फ्लेशनच्या दरम्यान VRR किंवा राखीव प्रमाण फरक टिंबटिंब करेल. VRR म्हणजे व्हेरिएशन इन रिझर्व्ह रेशो. व्हेरिएशन इन रिझर्व्ह रेशोमध्ये आपण दोन गोष्टी बघतो, CRR आणि SLR. तर ह्या दोन गोष्टींमध्ये भारतीय रिझर्व्ह बँक इन्फ्लेशनच्या दरम्यान काय करेल, त्यांची वाढ करेल, त्यांना कमी करेल, स्थिर ठेवेल की वरीलपैकी काही नाही, अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. तर प्रश्न परत एकदा वाचतो आणि मग आपण त्याचे पर्याय बघूया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा भारतीय रिझर्व्ह बँक चलनवाढी दरम्यान किंवा इन्फ्लेशनच्या वेळेस VRR किंवा व्हेरिएशन इन रिझर्व्ह रेशो, त्याला आपण मराठीत राखीव प्रमाण फरक म्हणतो, याला टिंबटिंब करेल. आपल्याकडे पर्याय आहे वाढवतील, दुसरा आहे कमी करतील, तिसरा आहे स्थिर करतील, चौथा आहे वरीलपैकी काही नाही. ज्यावेळेस इन्फ्लेशन सारखी किंवा चलनवाढीची जी समस्या असते त्यावेळेस सेंट्रल बँक लोकांकडे जे अधिक प्रमाणात पैसे आहेत त्याला परत घेण्याचा प्रयत्न करते. म्हणजेच ती जी एक्सेस तरलता आहे लोकांकडे ती किंवा त्याला परत आपल्याकडे घ्यायचा प्रयत्न करते. म्हणून अशा सिच्युएशनमध्ये VRR किंवा CRR आणि SLR याचं जे कॉम्बिनेशन आहे त्याच्यात जो दर असतो तो वाढवला जातो. म्हणजेच लोकांकडे जे एक्सेस पैसे आहेत ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करून घेते किंवा आपल्याकडे ओढून घेते. म्हणून इन्फ्लेशन किंवा चलनवाढी दरम्यान रिझर्व्ह बँक VRR किंवा व्हेरिएशन इन रिझर्व्ह रेशो ही वाढवणार. म्हणजेच तिथे CRR आणि SLR ह्या दोन्ही गोष्टीचे रेट वाढले जातील. मला वाटतं हा प्रश्न जवळपैकी तुम्हाला समजलाच असेल. त्याच्यानंतर जर इन्फ्लेशनच्या सिच्युएशनमध्ये रिझर्व्ह बँक किंवा चलनवाढीच्या दरम्यान रिझर्व्ह बँक अशा स्वरूपाचा निर्णय घेत असेल, पैसे जे एक्सेस लिक्विडिटी किंवा तरलता आहे मार्केटमध्ये ती कमी करण्याचा प्रयत्न करत असेल, तर दुसरी सिच्युएशन आहे रिसेशन. तर रिसेशनच्या वेळेस रिझर्व्ह बँकेची भूमिका काय असू शकते, अशा स्वरूपाचा हा पुढचा प्रश्न आहे. तर चला पाहूया प्रश्न काय आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा भारतीय रिझर्व्ह बँक मंदी दरम्यान किंवा रिसेशनच्या दौरान VRR किंवा राखीव प्रमाण फरक टिंबटिंब करेल. तर ते वाढवतील, कमी करतील, स्थिर करतील किंवा वरीलपैकी काही नाही. आपण पाहिलं मागील प्रश्नामध्ये ज्यावेळेस इन्फ्लेशन किंवा चलनवाढ होती त्यावेळेस लोकांकडे खूप लिक्विडिटी किंवा तरलता होती. म्हणून ती तरलता कमी करण्यासाठी त्यांनी VRR किंवा कॅश रिझर्व्ह रेशो आणि SLR स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो या दोन गोष्टींना वाढवलं होतं. पण मंदीच्या दौरान लोकांकडे पैशाची कमतरता असणार, लिक्विडिटी कमी असणार मार्केटमध्ये. म्हणून भारतीय रिझर्व्ह बँक मंदीच्या दरम्यान VRR मध्ये कमी केले जाते. VRR म्हणजेच आता बँकेंकडे जास्त पैसे राहील, बँका जास्त पैसे कर्जामध्ये पुढे लोकांकडे देतील, लोकांच्या हातात जास्त पैसे येतील, कंपन्यांच्या हातात जास्त पैसे येतील आणि अशा स्वरूपाने मार्केटमध्ये परत एक उछालसारखा येऊन जाईल. म्हणून इन्फ्लेशनच्या वेळेस किंवा चलनवाढी दरम्यान भारतीय रिझर्व्ह बँक VRR वाढवते आणि रिसेशन किंवा मंदीच्या दरम्यान भारतीय रिझर्व्ह बँक ही VRR कमी करते. त्याच्यानंतर वळूया आपण 8व्या प्रश्नाकडे. 8वा प्रश्न आहे चलनविषयक धोरणाची परिमाण किंवा क्वांटिटेटिव्ह टूल्स किंवा ज्यांना सामान्य टूल्स किंवा जनरल टूल्स पण म्हणतो आपण, यांच्या टिंबटिंब मर्यादा आहेत. क्वांटिटेटिव्ह टूल्सच्या किंवा सामान्य साधनांच्या किंवा परिमाण साधनांच्या काय मर्यादा असू शकतात. आपल्याकडे पर्याय आहे गुंतवणुकीची असंवेदनशीलता, परस्पर विरोध, प्रभाव निर्विकार, चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर चलनविषयक धोरणाची परिमाण किंवा क्वांटिटेटिव्ह टूल्स किंवा सामान्य साधनांची मर्यादा ह्या तिन्ही पॉईंट्स दर्शवतात. म्हणजेच गुंतवणुकीची असंवेदनशीलता, परस्पर विरोधी आणि प्रभाव निर्विकार. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण 9व्या प्रश्नाकडे. 9वा प्रश्न आहे ऑब्व्हियसली आपण मागील प्रश्नामध्ये पाहिलं होतं की क्वांटिटेटिव्ह टूल्सची मर्यादा काय असू शकतात. तर इथे आहे आता क्वालिटेटिव्ह टूल्सच्या संदर्भात हा प्रश्न, म्हणजेच गुणात्मक धोरणांच्या संदर्भात. आणि प्रश्न अशा स्वरूपाचा आहे चलनविषयक धोरणाची गुणात्मक क्वालिटेटिव्ह टूल्स किंवा निवडक साधनांच्या मर्यादा काय आहेत किंवा टिंबटिंब मर्यादा आहेत. आणि आपल्याकडे आहे पर्याय गैर बँकिंग वित्तीय कंपन्यांचा समावेश नाही करत, म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी ज्यांना आपण म्हणतो त्यांचा समावेश केला जात नाही. दुसरं आहे क्रेडिटच्या अंतिम वापरावर नियंत्रण ठेवणे
हे खूप अवघड असते. म्हणजेच क्रेडिट डिस्बर्स झाल्यानंतरनं त्याचा अंतिम उपयोग कुठे होत आहे याच्या संदर्भात नियंत्रण ठेवणे खूप अवघड जाते. त्याच्यानंतरनं तिसरा उपाय आहे, कठीण व्यावसायिक बँका त्यांच्या खात्यात फेरफार करू शकतात. म्हणजेच काही बँका त्यांच्या खात्यांच्या किंवा त्यांच्या अकाउंट्समध्ये ह्या काही फेरफार करू शकतात, म्हणून तो एक प्रॉब्लेम आहे. आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व, म्हणजेच गैरबँकिंग वित्तीय कंपन्यांचा समावेश नाही ठेवते. क्रेडिटचा अंतिम वापर कुठे जाणार आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवणे अवघड आहे. आणि व्यावसायिक बँका या त्यांच्या खात्यांमध्ये फेरफार करू शकतात, ही एक गोष्ट, एक अडचण येते किंवा मर्यादा असू शकते क्वालिटेटिव्ह टूल्सवरती. म्हणूनच वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण 10व्या प्रश्नाकडे. 10वा प्रश्न आहे, OMOs किंवा ओपन मार्केट ऑपरेशन्स मर्यादा पुढीलपैकी कोणत्या आहेत? OMOsची मर्यादा पुढीलपैकी कोणती आहे? ओपन मार्केट ऑपरेशन्स आपल्याकडे पर्याय आहे, चांगल्या प्रकारच्या सिक्युरिटीज मार्केटची कमतरता. दुसरा आहे गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोन, त्यांचा ॲटिट्यूड कसा असणार आहे गुंतवणूकदारांचा. तिसरा आहे महागाई दरम्यान कमी प्रभावी असतात ओपन मार्केट ऑपरेशन्स. आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर ओपन मार्केट ऑपरेशन्स किंवा OMOsची मर्यादा पुढीलपैकी तिन्ही गोष्टी दर्शवतात. म्हणजेच चांगल्या प्रकारच्या सिक्युरिटीज मार्केटची कमतरता किंवा त्याचा प्रॉब्लेम. दुसरा आहे गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन किंवा ॲटिट्यूड ऑफ द इन्व्हेस्टर्स. तिसरा आहे महागाई दरम्यान OMOs ह्या कमी प्रभावी ठरल्या जातात. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. इथे आपण जवळपास पहिल्या धड्यातनं एक 3-4 लेक्चर्स 5 लेक्चर्स घेतले टोटल. तसं पाहायला गेलं तर ह्या 5 लेक्चर्समध्ये आपण जवळपास 40-50 प्रश्न कवर केलेले आहेत. आता नेक्स्ट टाईम ज्यावेळेस मी भेटेल तुम्हाला त्यावेळेस आपण दुसरा धडा जो सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया किंवा सेबीच्या संदर्भात आहे तिथून पुढे सुरू करूया आपण. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.